नमस्कार, मी मुकेश धुमाळ, अल्फा फ्रूट मार्केट. आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतोय. शेतकरी मित्रांचं आज 15 ऑगस्ट दिनानिमित्त आलेल्या सर्व शेतकरी बांधवांना मी पुन्हा एक वेळ स्वागत करतोय. आजच्या बाजाराची जी स्थिती आहे, आज बाजार जो आहे हा 5 ते 8 रुपयांनी परत आज उच्चांक गाठलेला आहे. आणि माझ्याकडे जो माल विकलेला आहे, मी एक ऍव्हरेज साईज पण दाखवली आहे. माझ्याकडे शेतकरी आहे की माल कशा पद्धतीने विकले गेला आहे, काय विकले गेलेला आहे, काय फरक आहे, याच्यामध्ये काही रेग्युलर आहे, काही नवीन आलेले शेतकरी आहेत. आमचा एक प्रयत्न आहे की अल्फा फ्रूटचा की तुम्हाला चांगल्या पद्धतीने रेट मिळावा, ही आमची अपेक्षा असते. माझ्याकडे कडा, आष्टी, जामनेर, जळगाव, पुणा सर्वीकडचे टोटल शेतकरी आपल्याकडे आलेले आहेत. तर आपण एक थोडक्यात त्यांचं एक वर्णन, त्यांच्या मनात काय चालू आहे, चल बिचल, आमचा माल कसा विकला गेलाय काय, मी आता लाईव्ह मध्ये चालू मध्ये माझ्याकडे जे शेतकरी उभे आहे त्यांचं मी बाईट घेतोय, फुटेज घेतोय की कशा पद्धतीने माल विकलाय. सर, सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा. रमेश जीभाऊ आयरे. गाव कोणतं सर आपलं? आपलं गाव तळवाडे दिगर, तालुका बागलाण, तालुका जिल्हा बागलाण. नाशिक. हो, नाशिक जिल्हे. बरोबर. सर, कसं वाटलं मालामध्ये? एकदम भारी चांगलं. एकदम छान विकला. माल छान विकला. हो, याच्या आधी माल आला आपल्याकडे तुमचा? काल आला होता. काल आलेला होता. काल बरं, पण मला छान एक सांगा विकला. सर, इतर ठिकाणी तुम्ही सर्वीकडे फिरलेले असाल. हो, हो. जो मार्केट आहे जवळपास मी तुमच्या मार्केट आहे, एक मॅक्झिमम तिकडच्या इकडच्या मध्ये सरासरी, मला कोणाचं नाव नाही ठेवायचं, हो. पण आपल्या मालाची जी सरासरी आहे, हो. तुमची जी मालाची सरासरी ती कशा पद्धतीने बसते, म्हणजे समाधानकारक आहे? समाधानकारक आहे. व्हिडिओ काढतोय नाही, म्हणून नाही, तुम्ही छान छान बोलतायत. समाधानकारक हा? आहे, समाधानकारक बरोबर आहे. आहे की नाही? आणि इथं येणारा एकही शेतकरी नाराज होणार नाही. नाराज होत नाही. हो. बरोबर आहे. म्हणजे हो. तुमचा एव्हरेज जो आहे हो, तो एकदम समाधानकारक clear आहे. हो. एक अर्थात म्हणजे आपलं भारताचं भविष्य आणि आपली जी नीव, शेतकरीची जी नीव उभी आहे त्याच्यावर आपलं जे पूर्ण कुटुंब प्रमुख जो असतो, जे चालतं आहे, आपल्या तरुण रक्त आणि यंग पिढीमधले माझ्याकडे शेतकरी आलेले आहेत. एक सर्वात स्वागत करतो सर्वात प्रथम त्यांचं. सर, मला एक सांगा, यांनी मला 4 ते 5 वेळेस फोन केला की सर मी माल घेऊन येतोय, माझा माल कसा विकला जाईल. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही माल घेऊन या, माल कसा विकला जाईल, काय विकलं जाईल तुम्ही समक्ष बघा. सर, एक सर्वात प्रथम तुमच्या ज्या मनात असेल एक प्रामाणिक आमच्या मार्केटच्या संदर्भामध्ये कामकाज, तुम्ही रात्रीपासून आले बघतायत की ग्रीडिंग कशी होते, आपल्या मालाची सेफ्टी आहे का नाही, इथे आपण माल सोडून गेल्यानंतर आपला विश्वास आहे का नाही, मला सर्वात प्रथम ते सांगा. नंतर मी तुमचं नाव विचारेन. काय वाटलं तुम्हाला मार्केट संदर्भात? एकदम आवडली व्यवस्था आपली. व्यवस्था आवडली? हो, एकदम मालाची तुमची गॅरंटी आहे? तुम्ही माल आमच्याकडे जो सोडून जाता, विश्वास आहे तुमच्याकडे आमचा? हो, मालाचा बी विश्वास आहे आणि म्हणजे ग्रेडिंग वगैरे सगळं फास्ट आहे, एकदम फास्ट. ग्रेडिंग वगैरे फास्ट आहे. एक म्हणजे शेतकऱ्याला त्रास होत नाही इथे येऊन. शेतकऱ्याला त्रास होत नाही. आज जो तुमचा माल माझ्याकडे आलाय, मी तुमच्या मालाचा व्हिडिओ घेतला नाही मुद्दाम. का घेतला नाही मालूम आहे? की मी तुम्हाला फोन केला होता, बरोबर आहे, तर ते कसं होतं, चिटिंग होतं. हा, बरोबर आहे. मी दुसऱ्याच मालाचा, जो तुमच्या माल त्याच्यापेक्षा चांगला विकला गेला, मी तुमच्या मालाचा व्हिडिओ दाखवलाय का? नाही. नाही. जो रेग्युलर माल विकला गेलाय त्याचा दाखवलाय. हो, बरोबर. बरोबर आहे. मी फक्त तुमची बाईट घेतोय. तर सर, मला एक सांगा, तुम्ही कुठून आले? आम्ही म्हणजे पुन्हा आम्हाला 80 किलोमीटर आहे. पुन्हा. एक सर्वात महत्वाचा विषय, माझं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की मार्केट जो आहे आज, जी तुमचा जो मालाची जी सरासरी आहे, बरोबर आहे, तर एक तुम्हाला काय वाटलं की बाबा मी येऊन फसलो की माझा फायदा झाला की काय, एवढं लावून आता तुम्ही 200, 250, 300 किलोमीटर माझ्याकडे आलेले, रिटर्नला तुम्हाला 500 किलोमीटर किंवा 600 असेल अंदाजाने, हो. बरोबर आहे. येऊन तुमचं स्वार्थ झालंय का नाही झालं? हो, झालाय सर. बरोबर आहे. हे आपलं भारताचं भविष्य आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांचा माल विकलेला आहे. आमचा प्रयत्न आहे. एक सर्वात महत्वाचं, आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं मी पुन्हाच स्वागत करतो. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र भाऊ. आपल्या सोयीमध्ये अल्फा फ्रूट मार्केट, प्रीमियम मार्केट 100%.